हे बघ भांड मॅटर 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 रिलेटेबल बाय भेटते आपल्याला. ते नाही का ते त्या पिक्चर मध्ये गाणं होतं मी कात टाकली म्हणजे मधमाशाचं पोळ दिसले जे झाडामध्ये असतं ते तुम्हाला दाखवतो कसं आहे. नाही हे नाही काढता ते पोकळले तुझं ना त्यामध्ये पाणी साठेल आणि त्या पक्ष्यांना पाणी प्यायला भेटेल. आता ते पाणी साठेल पुढच्या वर्षी कारण का पाऊस तर गेलाय. असं वाटतंय मला असतील. हा मग चूल असू शकतं. चूल असणार संडास तर भोग पाहिजे. अरे हा होल पाहिजे ह्याला. बघ इथे पण असं दरवाजा आहे पण अशी घर असं उताराला. ते आता मिथलीलने साप बघितला म्हणजे नागाचं पिल्लू होतं तसं मला वाटलं ते तसं म्हणजे प्रॉपर शिवलिंगासारखं वाटतंय असं वाला ते हे शिवलिंग. हे बघा 98 सुविधा बघा कशी आहे प्रॉपर सगळं. पाय ठेवायला पण जागा येते. हे बघा कंटिन्युअसली मॅप बघतोय इथे. हे बघा ही बस होती आमची. तो गेले काका पण गेले कंडक्टर काका होते. हा मिथिल इथे आहे आणि तो माकड दिसलाय आल्या आल्या आम्हाला. चल चल आता जाय इकडे चल इकडे चल इकडे चल. हा तुझ्या तर सात वाजता पण होईल ना. इथे गँग येते आपले. मला रेट माहिती असेल. फॉरेनर असेल तर 120 आणि आपले साधे भारतीय असतील तर 60 रुपये. मुले 30 60 एक्सेट्रा एक्सेट्रा. शूटिंग करायची असेल तर एवढे म्हणजे कॅमेरा घेऊन असेल. बाकी पार्किंगचे चार्जेस आहे ते. आणि इथे मधमाशा आणि माकडांचे प्रॉब्लेम लिहिलेत की काय सीन आहे त्यांच्यापासून. त्याचा सीन असं दाखवत दिसतोय काय 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पक्षी सप्ताह आहे. काय सीन वन्य अच्छा यांची जयंती असते म्हणून त्यासाठी त्यांनी सप्ताह साजरा केला आहे. चांगली गोष्ट आहे. एवढे लाल लाल काय झाले त्याचे कसले कुले लाल लाल आहे त्यांच्या. अरे काय चालू आहे हे बघ भांड मॅटर 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 मॅटर. अरे तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल की असं भांडण असतं दोघांची कुत्र्यांची आणि ह्यांची. इथे पण दोघं आहेत तिथे पण दोघं आहेत. इथे लिहिलेलं आहे से टू नो प्लास्टिक. इथे प्लास्टिकसाठी मी ऐकलं डिपॉझिट पण असतं 100 रुपये मला भरायचे असतात आणि डिपॉझिट करून ठेवायचे म्हणजे आणि आल्यावरती पर्यटन ते प्लास्टिकच्या बॉटल दाखवायची मग 100 रुपये घेऊन जायचे. ठीकठाक आहे. असं सीन आहे ना संध्याकाळी फक्त वीकडेजला 5:15 वाजेपर्यंतच आहे आणि वीकेंडला असेल ना तर 6 वाजेपर्यंतच आहे. मंकी लोक भाई जाम खूप आहेत इकडे बघा. जिथं ताई त्या आल्यात त्या पण बोलतात की खूप जास्त घाबरत आहेत म्हणजे त्यांच्यासोबतचं आहे ते. त्याला बोलत होते की एकत्र जाऊया आपण सगळे. बघूया कसं आता वरती. ती माकडे जाम आहेत का इथे वरती. माकडे जाम आहेत का खूप आहेत वरती. हां खूपच आहेत तिकडे बघा. पण टोळी फिरते गँग आहे. हा काय करत नाही शांत बसलाय. आणि 120 रुपये झाले आमचे. इथे खूप गँग आहे बघा. जसं मी बोललोय असं आम्ही इथे चाललोय दोघं. आमच्या पुढे ते दोघं पण आहेत. हरियाल निसर्ग पायवाट काहीतरी वेगवेगळे रूट आहे तिकडून. बघूया. मला रानमांजर भेटलेली. रानमांजर वा वा वा. ऐक किती क्यूट आहे भाई. या 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 या. अरे पळते परत. काय येशील परत आलीस तर दाखवतो तुला. येऊच नको तू. नको येऊ जा. व्हॉट इज दिस. हे काय वेडा रागू काय असतं. वेडा रागू ग्रीन बी येते. काय पण नावं ठेवलेत भाई. कुणाचं पण नाव ठेवायचं म्हणून. इथे ग्रीन लिव्स दिसत आहेत आपल्याला. हिरवी फुफ्फुसे वा वा छान छान. सांगा मला भाई ही मराठी नावं ठेवतंय कोण. हुदहुद. व्हॉट इज दिस. त्याला आवाज येतोय तो बघा इथे वरती आहे. हा बघा शिवाय घालतोय तो. आवाज दिसलाय बघा. बघा 1 2 छोटा पिल्लू आहे. लपून लपून बघतोय. हा बेहडा माहिती आहे.
फ्लेमिंगो दिसत आहेत. महाराजांचं काहीतरी केलंय. परमिशन दिलेली महाराजांनी. आरमार. खतरनाक प्लेस भेटलेली आहे आपल्याला, म्हणजे टॉयलेट्स. म्हणजे टॉयलेट करूया पहिलं. चला, टाकी खाली आणि आपल्याला परत पुढे भरायची आहे टाकी. भेटलेली आता. तो काटे घेऊन दगडामध्ये घुसपतो इकडून इकडून. ऐक गा और पे आ गए तेरे फेक दिया. मला आवडली की असे असे काटे लावायचे, म्हणजे मुळकुंड आहेत ह्या. काय काय ठिकाणी काटे त्यांनी काटे लावलेत बघा. म्हणजे हां, काय काय नॅचरल आहेत, काय काय त्यांनी लावले पण आहेत. म्हणजे त्यांनी मातीची झीज नाही होणार आणि वाटेल राहील अशीच. काय बोलतात, भूस्खलन नाही होणार. भूस्खलन, यस, राईट वर्ड वापरला त्यांनी. तर हा सीन आहे असा इथे. हे तुम्ही वाचून घ्या. चला, मी पण पुढे बघेन ब्लॉगमध्ये. आता वाचायला वाईट लागला मला, कारण का मी वाचलेलं आहे थोडीशी माहिती आहे. जी सीन असं आहे की हा किल्ला म्हणजे पुढे वरती ना 2 टोकं आहेत आणि आता पहिली 45 मिनिट्समध्ये पोचू आपण. एवढं काही ह्या नाही, 90 मिनिट्स लिहिलेलं आहे, बट तेवढं काय नाही, कारण सर उभी चढाई आहे ना, काय वाटत नाही. त्यांनी वाघाची आठवण करून दिली. ज्याने मला वाघ नाही आहे, म्हणजे वाघ म्हणजे मयूर येतो नाही का, गेला मला होता भीमाशंकरच्या ट्रॅकला. तो वाघ तेव्हा झालेला कारण का तरी चप्पल नव्हती घातलेली ना, म्हणून तो झाला होता. हां, म्हणजे कुणीच नव्हती घेतली, पण तो दमला होता जास्त. आय डोंट नो, मला काही माहिती नाही, पण ती खालचं वाले त्या वाटा माहिती नाहीत. म्हणजे ते कुठले तरी तांबडा पायवाट, दुसरी अजून कोणती तरी दुसरी पायवाट आहे, ते कुठं जातात काय माहिती नाही. जर त्या माहिती असते तर त्या पण मला एक्सप्लोर करायला गेलो असतो, कारण का आपण खूप लवकर आलो. आता हा वाला पॅच मला वाटतं जास्त मोठा नाही आहे. तो सीन असा आहे की होऊन जाईल, आणि हा बिगिनर लेवलचा ट्रेक आहे. म्हणजे काय एवढा हाय नाही. तर ट्रेक हे आता याच्या काळामध्ये बोलतात, म्हणजे आपला किल्ला आहे आपला, आणि एवढा हार्ड नाही आहे चढायला, असं काय नॉर्मल आहे. तिसरा ट्रेक आहे याचा. म्हणजे ही वाली वाट कशी बघा, बसला दगडा कसा आहे बघा, माकडाना किती मोठे मोठे दगड इथे. छान आहे इकडे पण. आधी मी ह्याला पहिला बोललो की ती बॉटल भरून घेतो मी, 100 रुपये म्हणजे डिपॉझिट करू, पण 100 रुपये खाली राहिलेत. तिथे काय सीन असा आहे की 120 रुपये झाले आमचे. तिकीट दिली टाकून. मग माझ्याकडे 200ची नोट होती आणि हे 20 रुपये होते. मग 200ची नोट दिली. तो बोलला की 100 रुपये तुम्ही आता येताना घेऊन जा. मग त्याच्यामध्ये डिपॉझिट झाले ना आमची तिथे. हां, आणि मग सीन असा आहे की आता बोलतोय की पाण्याचे पाणी भरून आणावं, ताण लागते. काय सीन या, काय बांधून मतलब जे व्हायचं ते व्हायचं. अरे काय कृत्रिम बनवलंय, पाण्यासाठी बनवलंय ते. इथे पाणी सर्व आटलेलंच आहे, पाणी राहिलंच नाही आता काय. पण असं मी बोलतोय की आपण बोललो आता की इथे पाणी जर पावसाळ्यामध्ये आलो असतो ना आपण, काय छान वाटलं असतं इकडे, पूर्ण भारी वाटलं असतं. तर बघूया, चालू असतं तिथे पाणी भेटलं सगळं बघायला आपल्याला. आता तर काही नाही आहे, संपलं आहे सगळं, म्हणजे आटलं आहे सगळं. ओलावा आहे बट स्टील पाणी नाही. आणि हे नैसर्गिक असं म्हणजे पायऱ्या सोडून त्यांनी कृत्रिम पायऱ्या केल्या तिथे बघा. सीन असा इथे की वाट अशी आडवी कमी आहे, वर चढायचं जास्त आहे, कारण का टेकड आहेत. तर सीन असंच आहे, वाटलं होतं खालूनच. आणि किल्ला असं कर्नाटकला वरती आहे ना, तर असं 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 टेकड्यात फक्त आरवतोय. तर चला वरचा पॅच कॅरी ऑन करू, वर निघूया. त्यामुळे मला अल्बे वाटले, म्हणजे मशरूम्स, पण ही फुलं आहेत. आणि जवळ येऊन बघतो ना, जास्वंदीसारखी आहेत. हे बघा काय गोरी गोरी दिसत आहे. तिकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. ते बघा व्हाईट व्हाईट दिसतंय इथे, छान वाटतं इथे. केलं आम्ही गुगल लेन्सवरून. त्याचं नाव आहे त्या फुलाचं थुमेगिओ बोनिया असं काहीतरी नाव आहे, वेगळंच. व्हाईट लेडी फ्लॉवर्स काहीतरी नाव आहे. हां, एक काम करतो, ते फोटो चिपकवतो ना त्याचा, बघून आपण. बाय द वे, आता ज्या किल्ल्यावरती आपण चाललो आहे त्या किल्ल्याचं आता मला असं सीन असं का आता आठवलं लगेच ह्याच्यापासून बोलता बोलता, की आपण तो पिक्चर नव्हता बघितला का,
लिंगोबाचा डोंगर, त्या पिक्चरमधला हा सीन पुढे इथं होता, क्रिएट झालेला होता. तिथे मधमाशी त्याचं पोळं चावतं. तो पिक्चर खूप जुना आहे आणि पण लहानपणीची म्हणजे आठवणी खूप आहेत. तर तो आता आठवला, ते पण वाटलं की बघूसं वाटतं आता. आणि हा बाय आपला फर्स्ट टाईम आहे हा, तर खूप आता मजा येईल. बघूया काय सीन आहे. आता हा पॅच आम्ही चाललो आहे. आज कसं आहे, आज आहे फ्रायडे, वीक डे आज. तर बाय द वे ते कोण आहे नाही म्हणजे वरती जायला सोबत. ते दोघं खाली आहेत ते, पण ते आता हळूहळू येत आहेत. तर आम्ही चाललो आहे आता पुढे. वाट बघूया, जी जास्त मेन अशी वाट दिसते त्याच्याने चाललो आहे आम्ही आता. आम्हाला आता प्रॉपर अशी काय आयडिया नाही आहे की कसं जायचं आहे. नाही बघा, म्हणजे आपल्या इथून वरतून व्ह्यू कोणता कोणता भेटणार आहे. पहिला भेटणार आहे पटांगणा रिवर, रसायनी MIDC, आपटा स्टेशन, कोकण रेल्वेमधला, आणि तो ट्रॅक दिसेल. आणि आपण ज्यावर असणार तो कर्नाळा फोर्ट. इज इट. तो चालल्यावरती तो सोडत नाही आज. तो अख्खा चक्का ट्रॅक आधी एका दममध्ये पूर्ण करणार. आम्ही ब्रेक काय घेतलेला नाही, खाली बसलो तिथे तेवढाच, म्हणजे बसलो तरी काय ते निघून आलो वरती. आणि आता वर चाललो आहे. तिथे अजून पण फुलं आहेत आणि तिथून आम्ही वरती आल्यावरती आम्हाला हा व्ह्यू भेटलाय बघायला. सनराईज, राईजचा ढगाच्या मागे दिसतोय. खाली या साईडला एक साईडला धुकं आहेत पूर्ण. आणि हा आता पोज देऊन उभा इथे. डेडपॉल. आणि ते पाठीच्या म्हणजे दोन ते सोबत ट्रेक सोबत कलिग्स आहेत, ते खाली आहेत, आता वरती नाही आलेले. आणि हा प्रॉपर एकदम सिनेमॅटिक वाला शॉट बघा तुम्ही. आमचा हा व्ह्यू बघून मन तृप्त झालंय पूर्ण आणि चांगलं वाटलं. आणि हा इकडचं म्हणजे असं वाटतंय की रोड चाललाय असा गाडीसाठी प्रॉपर. आता ह्या साईडला आयडिया नाही की काय, म्हणजे असं आडवासारखं जंगल आहे. या साईड थोडंसं खाली स्लॅब म्हणजे स्लोप आहे असा खाली दरीसारखं. आणि व्ह्यू बघायचा तुम्हाला 3, 2, 1. हा ते खालीच बसले, तर वरती नाही आले. त्यांना घेऊया, थांबायचं त्यासाठी का. येईल आपल्याला यासाठी गेला हा होता अट्टाहास. छान वाटतंय. जागोजागी वेगवेगळं असं निसर्गाचं दृश्य बघायला भेटतं आपल्याला. आणि खूप धुकं. हा काय करतो तिकडे, काही तो सुसू करायला गेला तिकडे. आणि त्या बाजूला की आजूबाजूला कुठे कॅमेरे तर नाही आहेत, कारण का इकडे कसा असा फॉरेस्ट अंडर आहे ना, तर ते त्याच्या झाडा विडावरती असे कुठे असे आडेसाला असे कॅमेरे लावलेले असतील. त्यासाठी तो बघून पहिला वॉशरूम करायला गेला तिकडे. तो बघा रुमाल झाडतोय आता. आई ग. आणि ते दोघं अजून कोणी आता वरती येत नाही आहेत. थांबूया त्यासाठी, मग वर जाऊ आपण. चला. आला 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 आला. एकदम बारीक आला आता. ती गेली ट्रेन वाटतं निघून. इथून ना आम्हाला तिथं बघितलं आपण तिथं वरतून की कोणता सीन भेटतो. पहिला सीन भेटतो म्हणजे कर्नाळा किल्ल्याचा वरचा टोक. आता त्याचे धुकं आहे ते दिसत नाही काहीच. दुसरं म्हणजे आपल्याला जी पटरी दिसते म्हणजे जी कोकण रेल्वेची. आणि तिसरं आणि स्टेशन दिसते रसायनी स्टेशन. आता इथून ट्रेन गेलेली आवाज येतोय परत त्याला बघा. हां, पण धुकं एवढं आहे की त्यात काहीच दिसत नाही आम्हाला. हे बघा, एक तर तुम्ही तो बोर्ड चेंज करायला धुकं काढा पाहिजे तिथलं. आहे ग काय बाई. सकाळ सकाळच म्हणजे सनराईज भारी दिसला बघायला मला. ते अजून स्टील आलेले नाही आहेत. झूप आम्ही त्यांची वाट बघा बसलोय आता इथे बघा. त्या मुळाच्या झाडाच्या मुळांवरती तो सिनेमॅटिक काढायला गेला त्या फुलांचा. ते काका काकी काही येत नाहीत लवकर वरती. आता कधी येतील काय माहिती, का गेले खालूनच. आय डोंट नो, मला नाही माहिती ते काय सीन आहे हा. बघूया 5 मिनिटं अजून. झाडात तुझी फुलं तोडतोय आणि तिथं सिनेमॅटिक घेतोय, लाकडावरती सिनेमॅटिक घेतोय. घे 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 याच्यावरती घे. लो ओ ये सिनेमॅटिक कर. एक फोटो निकालो, फोटो भैया. ओ भैया एक फोटो निकालो प्लीज. मला एक ताई भेटले, तर ताईने तिचा रंग सोडलेला आहे इथे. म्हणजे त्यांनी कपडे त्याची काढून सोडून दिलेत आणि ते गेले निघून. तर ही कशी ताई बघा इथे बसलेली आहे. याचा फोटो काढ आणि काहीतरी कॅप्शन टाक. किड्याचा सिनेमॅटिक घेतोय खपास. मंगलू 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 उठ 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 मंगलू उठ. टाकू याच्यावरती काय का तस तर
रिलेटेबल भाई भेटते आपल्याला. ते नाही का त्या पिक्चरमध्ये गाणं होतं, मी कात टाकली मी वात टाकली काहीतरी, मला माहिती नाही त्या गाण्याचं नाव, पण ते म्हणजे असंच होतं. पण ते गाणं मला आठवतंय. ए ते लावू काय? अरे त्याला पंजे आहेत खालती, माहिती आहे. हा बघा 2 पंजे आहेत. पण भाई भारी आहे का, रिलेट झालं भाई पूर्ण त्याला प्रॉपर. हे तुझा मित्र काय करू त्याला, मित्र तुझा. दोघं पण आलेले आहेत इथे. आता आपण निघूया, चला पुढे. की आता फॉग काय कमी होत नाही. वाजले किती, टाईम झाला रे? 8:15. हां 8:15 डॉट. हां तर आता अजून फॉग काय हटलेला नाही आहे. सूर्य पण गायब झाला आहे इथे वरचं. सो आपण आता फॉगीमधून चाललो आहे पुढे. लेट्स गो. आता इथून माहिती नाही किती पुढे जायचं आहे, पण हा स्ट्रेट रस्ता दिसतोय. लेट्स गो. हे बघा कुठं लावतोय, तिथली येल्लोवाली उडेल आता बघा. तर आपल्याला आता ही चालता पुढे आलो आपण, आणि तो मिथिलेचा इथेच बसलाय पुढे. तर त्याला दिसलं एक खतरनाक गोष्ट दिसली त्याला, म्हणजे मधमाशाचं पोळं दिसले जे झाडामध्ये असतं. ते तुम्हाला दाखवतो कसं आहे. टॅडॅन, हे बघा. येते पूर्ण बघा. वारुळामध्ये काहीच ते लोक घेऊन चालले त्यांचं खान्य पान्य. हा वरती खान्य पाणी त्यांचं आहे वरती, बघा ते घेऊन चालले तिथे. ऐका पूर्णात घुसवतो. हे बघा आम्हाला काठी भेटलेली आता मस्त सालपांडी, म्हणजे शिल्ड. तर ही घेऊन आम्ही वर जाणार आहे आपण. तुटते बाई ती. हे बघा काटा भेटलेला मला, काटा. चलो. आणि हे कोणी असं टाकलंय कळालं ना मला. हे काय आहे, म्हणजे भातासारखं आहे, त्यातल्या मुंग्या नेतात ते, पण का टाकलेलं असं हे का? कुणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा, जर बघत असेल तुम्ही तर. दिसत ते पोकळले तुझं ना, त्यामध्ये पाणी साठेल आणि त्या पक्ष्यांना पाणी प्यायला भेटेल. आता ते पाणी साठेल पुढच्या वर्षी, कारण का पाऊस गेला आहे. तर चला यायचं वरती. हा पॅच क्रॉस करून इथे सविनी लागेल एक तुम्हाला केळीसारखे झाड आहे, जे रानटी केळ असते, आणि हा व्ह्यू भेटेल तुम्हाला. चला एक फोटो काढूया. इथे क्रॅब भेटलाय. अरे इधर काही आहे मोठे आहे पकडण्याला. नाही ये नाही काटता. पाईप्स वाला पॅच आलाय बघा इथे वरती. तो खेकडा सोडून दिलाय. तो खेकडा मोठे टाईप होता. समोर तो धुक्यामध्ये जो हरवला आहे ना, तो रिशाळगड आहे, जिथे आपल्याला जायचं आहे. म्हणजे अजून प्लॅन फिक्स नाही, बट जायचं आहे. इथून खाली रोड दिसतोय, हायवे. ऐका, आणि इथे हा पॉईंट आहे बसायसाठी, फोटोसाठी. तुम्हाला हवे तर फोटो काढू शकता तुम्ही. आणि खूप छान आहे इकडे. म्हणजे हे बघा इथून आता पहिलं दर्शन झालंय आपलं कर्नाळा किल्ल्याचं. आम्ही आरवतोय का लिंगोबाचा डोंगर. हा बघा हाच तो डोंगर. केळी आलेत, कोका आहे रानटी केळीचं, त्यामध्ये बिया बघा काय आलं फार. हा कर्नाळा फोर्ट, कर्नाई मातेचं मंदिर आहे. असं दिसतंय. झालेलो आहे. आम्हाला वाटतं पनवेल दरवाजा असेल, आणि इथून वरचा पॅच आहे, हा वर जायचं आहे. इथे बांधकाम दिसतंय, इथे फोर्ट, आणि इथे हा व्ह्यू. इथे काय नाव लिहून वाट लावतात ना सगळे. पण तिथून आलेलो आहे. आपण इथे पावसाळ्यात जर आलो असं ना आपण, तर हा खूप तर वेगळा सीन असता. पण बाय द वे असं बघायला गेलं तर खूप छान वाटतं इथे. हा बघा इथे उभा आहे, आणि एक साईड ऊन, एक साईडला आपला किल्ला. छान छान वाटतंय. तर चला वर जाऊ डायरेक्ट. इथे ना हे बुरुज आहे, म्हणजे हा असं बोलत की हा वॉच टॉवर होता पहिला, म्हणजे किल्ला. लढाईसाठी असा त्याचा काही यूज नाही झाला, कारण का जंगल बाजू सगळ्या साईडला. आणि हा नजर ठेवायसाठी होता वाटतं, त्या वाल्या कल्याणच्या रूटला वर जाणारा. इरशाळगड तर होताच, पण हा पण होता असं वाटतं. बघा कसं आहे हे आताच लावलेलं वाटतंय बघ. प्रॉपर आता बनवलेलं आहे. बघा आपण एंट्री घेतलेली आहे किल्ल्यामध्ये. हा बघा आता स्ट्रेट समोर फक्त तो लिंगोबाचा डोंगर आहे, तो आहे. आणि हा किल्ल्याचा पॉईंट इकडचा. इथे खोबा आहेत, इथे बसला आहे बघा फोटो काढण्यासाठी. तुझा फोटो काढूचा पहिला.
भगवा झेंडा. हा पॉइंट, इथे पॉइंट इथून हा बघायसाठी आहे इथे. हे बघा इथे पण आहे बाऱ्या आहेत, बाऱ्या. इथे बघा हे ना हे खिडक्यांसारखं असं ना आपण लाकडाचं लावायचे इथे नाही इथे इथे वरती अशा खिडक्यांसारखं होतं बघायसाठी. हा प्रॉपर फिलिंग येते तिकडचे पहिल्या काळाच्या लोकांची. ते काय गोल माहिती नाही. इथे वरती आलं तुम्हाला समोर दरवाजा पुढे आला की तो वाडा दिसतोय एक. मावळ्यांसाठी असेल नाही तर मग शिलेदारसाठी असेल हा वाडा. आता खूप पडक्या अवस्थेत ते दिसतंय तुम्हाला. म्हणजे स्लोप असतं कौलांचं. मग तेव्हाच्या काळामध्ये पण ते लोक वरती टाकत असतील काहीतरी. हा वाला पण हे दरवाजाच्या साईडचाच कोठार आला आहे. इथे वरती ते हे आहेत. इकडे बघूया काय पण त्या मावळ्यासाठी खोल्या असतील असं वाटते मला. खोल्या हे बघा खोली असतील हे पण. हे बघ इथे एक दरवाजा आहे. इथून वरती आता आलोय आणि ही पाण्याची टाकी आहे इथे बघा. पाणी पियाचं तर लिहिलं आहे म्हणजे आहे. नाही रिस्क नाही असं नाही पण पिऊ शकतो एवढं काही नाही. पण एक नीट पडलंय आतमध्ये. ही जाळी पाण्यात पडले ना आणि ती आतमध्ये गेलेली आहे. त्यामुळे आता आपण सांगू शकत नाही की पाणी पिणं नाही काय नाही. बाकी पाणी तर पूर्ण थंड आहे. चला पुढे पण आहेत बघा इथे. कळत नाही नावं लिहितात. हे काय महाराजांनी कधी नावं लिहिली नाहीत. तुम्ही नावं लिहिताय. इथं पाण्याच्या टाक्यात बघा यावाल्या. टाक्यांचा किल्ला बोलला तर कुठं वाया जाणार नाही. खूप पाण्याच्या टाक्या दिसतात यावरती कारण का वरती खूप आहे ना. प्लास्टिकच्या बाटल्या टाकल्या बघा सोडा काय बोलणार कोणाचं तरी. आपले दुर्ग संवर्धनवाले हा तरी आपले दुर्ग संवर्धनवाले खूप म्हणजे कार्य करत असतात इथे. इथे तर आता माहिती नाही बट आहे बघा. त्या साईडला बघ काय प्रॉपर बघायचं असेल ना एक साईडून तर तो सीन हा वाला होऊ शकतो. कारण का बघा तुम्हाला इथे तटबंदी दिसते या साईडची. इथे बुरुज दिसतोय. तिथे वाडा दिसतोय. इथे एक वाडा आहे. प्रॉपर एक साईडचा व्ह्यू येतोय पूर्ण तुम्हाला. इथे टाक्या आहे ते बघा टाक्या ॲज युजल. ते नाव तिथे लिहिलेले आहे तिकडे साईडला. आणि ही सर्वात शेवटची टाकी बघा इथे. आणि हा व्ह्यू इकडचा पूर्ण. दुसरावाला बघायची गोष्ट की म्हणजे हा तो लिंगोबाचा डोंगर तसं दिसतोय बघा कसा. आणि ही वाली जी जागा दिसते ना इथे बघा इथे आगाज होतं म्हणजे मधमाशीचं पोळं दिसतंय होतं. तिथे अवशेष दिसत आहेत म्हणजे सोडून गेलेलं आहे हा तो डोंगर. तर आम्ही इथे बसलेलो आहे आणि एवढी छान हवा लागते ना इथे. मस्त वाटते आणि थंड एक साईडचं पाण्याची टाके आहेत त्यातून असं आतमधून हवा येते थंडवाली. खूप छान वाटते. आणि ते आमच्यासोबत जे दोघं आहेत ते तिथे बसलेले आहेत त्या वाड्याच्या इथे. आणि आम्ही ह्या साईडला हा टाक्या बघतोय. त्या फुलांच्या इथून त्या डोंगराचा सिनेमॅटिक काढ. ओके मला वाटलं सांगतोय काहीतरी. तर बसायला इथं खूप छान वाटलंय प्रॉपर. आणि तसं कसं गवत सुकलंय आता. पाऊस तर गेलाय. बघूया हे लोकांचा आवाज येतोय मला इथे. वरती जायला तर नाहीये कारण का मी बघत होतो वरती जायचं असतं का बट बघूया. सडा आहे पूर्ण. जाऊन बघून येऊया सडा. ऐका इकडे पण टाकी आहेत बघा. मला वाटलं फक्त त्या साईडलाच टाकी आहेत का काय. इथे हा बघा काय करतोय बघा. पण इथं पाणी म्हणजे साफ पाणी दिसतंय. हे पण खालचा तळ दिसतोय. संडास करा बसला होता आणि हे पहिल्या त्या काळाचे संडासच वाटतात मला. पण काहीतरी वेगळं सीन आहे. नाही संडास वाटतंय मला. चूल असतील. हा मग चूल असू शकतं. चूल असणार. संडास तर भोग पाहिजे. अरे होल पाहिजे ह्याला. मला वाटतं इथे अशी भिंत असणार किचन असणार आणि इथून मग ते पाणी काढून मग घरात जेवण बिवून बनवून असणार. ओ बघ इथे पण असं दरवाजा आहे. पण अशी घर असं उताराला हे नाही घर मला वाटतं. मग हा हे मावळ्यांसाठी असं खायला बनवले असेल इथे. म्हणजे छोटंसं किचन टाईप मध्ये. हे बघा इथे सारवलेलं चौकोंडी आहे. आणि इथे ते आता मिथलीलनी साप बघितला म्हणजे नागाचं पिल्लू होतं जसं मला वाटलं ते. जसं म्हणजे एवढं असं अक्काच्या स्ट्रक्चर बघता म्हणजे असं खाकी कलर सारखं होता. म्हणजे नागाचं पिल्लू होतं थोडं थोडं वाटलं मला. हा टाकी इथे पण टाकी आहे. तिथे पण टाकी आहे. म्हणजे पूर्ण काही एवढा अर्धा डोंगर आहे ना इथून
ते असं पूर्ण राऊंड करून ते म्हणजे पाऊंड डोंगराला टाके आहेत खालती. कुठे म्हणजे थोडं चुकलं मला तर वाटतंय. पाऊंड नाही, पूर्ण डोंगराला आहे, म्हणजे ह्या कातळाला शक्य ह्या टाक्या आहेत खाली कोरलेल्या. कारण इथे खालती पण आहेत बघा, इथे जी खाली नाही त्याच्या खालच्या साईडला पण अजून एक टाकी इथे खालती. सो म्हणजे सगळ्या साईडून ह्याला टाके आहेत पूर्ण या डोंगराला. सुद्धा पाण्याची इथे काहीच कमतरता नाहीये. हा, पाण्याची कमतरता काहीच नाही. म्हणजे बघ ना, पावसाळ्यामध्ये पाणी साठत असेल या टाक्यांमध्ये की खाली येऊन झरा माहिती नाही. मला वाटतं पाणी साठत असेल पावसाळ्यामध्ये. आणि हा असा चक्का कातळगडा प्रॉपर वरचं पाणी काय बनवलंय पहिल्यांदा काळातल्या लोकांनी आपल्या. मस्त आहे, पण पिण्यालायक आहे. शेवाळ दाखव तुला. ही बघा खाली खाला तळ दिसतोय तुम्हाला. शेवाळाचा तो वरचा थर आहे ना, तो म्हणजे आहे, तर पिण्यालायक आहे. तिथे सापाची कात असते, म्हणजे ती मॅन बोलतात त्याला, ती काढायला गेला माझ्या स्टिकने. शेवटी आणि ती कात काढायला सोडलं कारण ती अडकली दगडामध्ये वरती. तर एक गोष्ट मी नोटीस केली आहे की ह्या किल्ल्यावरती शिवलिंग ते दिसलं नाही मला. देवीचं मंदिर दिसलं घालती आणि प्रत्येक किल्ल्यावर शिवलिंग तर असतं. तर मला वाटतं हा लिंगाणा डोंगरच म्हणजे शिवलिंग असेल कदाचित, कारण का हा पण असा आकार शिवलिंगासारखाच आहे ना ह्या किल्ल्याचा. आणि ते सापाची कात आहे, साप म्हणजे जिथे म्हशीच नाक दिसला. खूप छान वाटतं इथे बसायला. आता ऊन पण खूप आलं आहे बघा डोक्यावर. हे बघा पहिल्यातल्या काळाच्या शिड्याबिड्या आणि हे इथे देवळी. इथे ओलावा आहे पावसाचा. म्हणजे देव हा वाला व्ह्यू थोडा थोडं येते, मस्त येतोय. हा वाला पूर्ण पॉईंट दिसतोय तो लिंगाणा किल्ला म्हणजे डोंगर आहे. कर्नाळा फोर्ट हे भारी वाटलं मला, हा आवडला पक्का. इथे पण एक पाण्याची टाकी आहे, हे बघा. बाय द वे गाईज, या साईडला आता मी इथून क्रॉस करून पुढे आलो. अजून बघतो तर अजून पुढे पण किल्ला बाकी राहिला आहे. मला वाटलं एवढंच होता किल्ला, अजून पुढे आहे. हे बघा इथे पायंड्या आहेत आणि त्या पायंड्याने तर पुढे आलो. या साईडला हा व्ह्यू दिसतोय पूर्ण आम्हाला. पाठी आपला डोंगर हे दिसतोय लिंगाणा. आणि इथून पुढे 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 आल्यावरती इथे तटबंदी लागते, म्हणजे बुरुज सारखं टाईप आहे एक. इथे हा चांगला अवस्थेमध्ये दरवाजा इथं आहे, खूप छान होता हा दरवाजा. आणि हा बुरुज आहे इथे. वाव काय दिसतोय. आपल्या इकडच्या किल्ल्याला ना मोस्ट ऑफ दी नैसर्गिक तटबंदी असायची आणि ही वरच्या साईडला फक्त बुरुज बनवलेले असायचे. हा वाला व्ह्यू बघा तुम्ही, आणि तुम्ही हा व्ह्यू पण एन्जॉय करा. हा बघा इथे पण एन्जॉय करतोय व्ह्यू. ऐक हा व्ह्यू बघा काय भारी. खूप छान आहे. आणि हा इथे एक दरवाजा आहे. मला कळत नाही बाले किल्ला असेल मग पुढे, नाहीतर मग ह्या साईडचा असेल. आय डोंट नो की काय सीन आहे. एकच दगड आहे खाली यायला एक दगड आहे आणि हा किल्ल्याचा दरवाजा आहे. इथे चक्र एक आहे, इथे एक चक्र आहे आणि ही कडा आहे बाजूची दरवाजाची. तिथे गांजेल उठून गेलेला आहे बघा. तो चाललाय पुढे, आपण पुढे जाऊया. खूप छान वाटतं. त्याच्यावरती ना तो वाघाचं चिन्ह आहे, म्हणजे वाघाचं चिन्ह आहे त्याच्यावरती. तिकडे पण एक आहे, खूप छान बनवलंय. सिंह आहे का वाघ आहे? सिंह आहे नाही वाघ आहे. सिंहाला ते आयाळ असते ना, आपल्या सह्याद्री तर वाघच भेटतो. प्रॉपर शिवलिंगासारखं वाटतंय असं वाला ते हे. आणि शिवलिंगावरचं वरती अजून एक शिवलिंग असणार, तो झेंडा लावलाय तिकडे. असू शकतं, काय माहिती, आता बघायला लागेल. तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये. बघा मला कळत नाही. तो बघा हा पूर्ण वॉच टॉवरच असणार आहे का प्रॉपर, कारण का तिकडचा व्ह्यू पूर्ण दिसतोय, तो व्ह्यू दिसतोय. इकडे वाटतं अलिबाग आहे, तिकडचा व्ह्यू दिसतोय प्रॉपर. इकडचा पूर्ण व्ह्यू इकडून तिकडून त्या साईडून तर तिकडचा व्ह्यू पूर्ण दिसत असेल. खूप छान प्रकारे दिसतंय सगळं.
तर आता ह्या दरवाजाकडे बसलेलो, हा एंड पॉइंट दाखवला तुम्हाला मी कर्नाळ्याचा. आणि आता इथे आपण बसलेलो आहे कारण तिथं पुढे ऊन लागत आहे खूप. आणि ते आपल्यासोबत जे दोघं जे आले होते, जे आपले कलिग्स आहेत, ते दादा ताई काका काकी ते तिथे बसलेले आहेत आणि आपण इथे बसलेलो आहे. आणि हाँ ती पण ब्रो आप भी ब्लॉग देख रहे हो, सो आप आगे पीछे बैठे हो, मैं से बात कर रहा हूँ. तो ये प्रॉपर अभी इधर एंड कर रहा हो, आप पीछे हो. सो ये एंड पॉइंट आहे कर्नाळा, मी हिंदीत का बोलतोय, हा एंड पॉइंट आहे कर्नाळ्याचा आणि पाटीचं लिंगोबा टेंबल. सो हा खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप चांगलं एक्सप्लोर करायला भेटलं. जास्त मेन म्हणजे गर्दी नव्हती आणि हे जे दोघं आलेले ते चांगले म्हणजे एक्सप्लोर करत होते, आपल्यासारखीच माणसं आहेत, मतलब बघायला एक्सप्लोर करायला. तुला असं वाटलं रे, कसा होता एक्सपिरियन्स? चांगला होता मस्त. आणि ह्या दरवाजा आम्ही इथे बसलेलो आहे. आणि बाय द वे आता थोड्या वेळा इथे बसू आणि खाली डायरेक्ट जावा होता. खाली तिथे हॉटेल उघडले असेल, 10 वाजूनच्या वरती गेले. किती वाजले? वाजलेत किती? 10-12, 10-12, 10:15 वाजलेले आहेत. तर आपण आता थोड्या वेळाने 15-20 मिनिटं बसूया इथे आणि मग खाली जाऊया. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला अशाच व्हिडिओ भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय, सी यू, गुड बाय आणि जय शिवराय. चल बाय, बोल जय शिवराय. जय शिवराय. चल बाय.